श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. हॅलो यूट्यूब फॅमिली. मी प्रतीक्षा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. बघा देवर्ष कशा मधामधात लुडबुड करतोय. मी व्हिडिओ काढत आहे ना, मधामधात लुडबुड करत आहे. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. Hey, I'm never the same. चला तर मग माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्यासोबत करूया आणि पाहूया आजच्या दिवसात काय काय खास घडतं. तर इकडं स्वयंपाक झाला होता, मग भांडी पडली होती, भांडे आवरून घेत होती मी. इकडं कुकर वगैरे धुत आहे, इकडं भांडे वगैरे सगळे आवरून घेते क्लीनपैकी. आणि मग नंतर नेक्स्ट काय करते तर ते तुम्हाला व्हिडिओद्वारे तर दिसेलच. तर पूर्ण दिवसाचा तर व्हिडिओ शूट नाही करू शकणार, पण जेवढा होईल तेवढा मी नक्कीच शूट करून तुमच्यासोबत शेअर करेन. घर, संसार आणि मुलाची काळजी घेणे, व्हिडिओ बनवणे, दिवस कधी संपतो खरंच कळतच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंतची धावपळ असूनही पण चेहऱ्यावर हसू हे कायमच राहतं बरं का. स्वयंपाक, घरकाम आणि लाईव्ह आणि ब्लॉगिंग हीच माझी रोजची गोष्ट. आई गृहिणी आणि व्लॉगर प्रत्येक भूमिका मनापासून निभावते. 24 तासही कमी पडतात, पण कामांची यादी काही संपत नाही. मुलाची काळजी घेत व्हिडिओ बनवणं हाच माझा आनंद. घरातील जबाबदाऱ्या आणि यूट्यूबचं स्वप्न दोन्ही सांभाळते. दिवसभर काम करूनही तुमच्यासाठी लाईव्हमध्ये नक्की येते. संसार, मुलं आणि ब्लॉगिंग माझा प्रत्येक दिवस खास बनवतात. धावपळ खूप असते, पण तुमचं प्रेम पाहून सगळा थकवा दूर होतो. खरंच तुमच्यासोबत हे सगळं शेअर करताना माझं मन हे भरून आलं आणि शब्द कंठातून दाटून आले. तुम्हाला माझा आवाज म्हणजे बघून कळालंच असेल. झालं सगळं आवरून बघा, भांडी वगैरे घासली, स्वयंपाक वगैरे झाला. मग नंतर चहा प्यायचा होता. मी नाही का आधी स्वयंपाक वगैरे करून घेते सगळं, नंतर चहा पित असते मस्त निवांतमध्ये. नाहीतर मग स्वयंपाकाची गडबड असते आणि मग परत ऑफिसला जायचा, मिस्टरांचा टाईम होतो, स्वयंपाक राहून जाते. त्यांना 10:30 वाजता जायला लागते ना, त्याच्यामुळं मग आधी स्वयंपाक वगैरे आटपते आणि नंतर चहा पित असते मग मी 9:30-10 वाजता. त्याच्यानंतर झालं मग चहा घ्यायला, इकडं चहा ठेवायला सुरुवात केली बघा. जोपर्यंत आपण सकाळी चहा पित नाही ना, तोपर्यंत असं वाटत नाही की सकाळ झाली म्हणून, आणि असं फ्रेश नाही वाटत. त्याच्यामुळं मग मस्त चहा वगैरे ठेवून घेतला, त्याच्यामध्ये अद्रक टाकली छानपैकी. आणि चहा जोपर्यंत होत नाही, उकळत नाही, तोपर्यंत इकडं ब्रश करून घेतला. त्याच्यानंतर ब्रश वगैरे झाल्याच्यानंतर तोपर्यंत चहासुद्धा आपला शिजून रेडी होता. त्याच्यानंतर मस्तपैकी चहा हा घेतला, त्याच्यासोबत बिस्किट घेतले. मला तर पार्लेच बिस्किट आवडतात बघा चहासोबत, बाकी दुसरं कुठले नाही आवडत. पार्ले आणि एक 20-20 आहे बघा, आणि गुड डे, हे 3 बिस्किटच आवडतात चहाबरोबर. तर पार्ले बिस्किटच आपल्याकडे अवेलेबल होते, मग त्याच्यामुळं मी पार्लेच बिस्किटं घेतले आणि ते चहाबरोबर मस्तपैकी असे खाऊन घेतले. बघा आपला चहा किती मस्त असा शिजून रेडी आहे बघा. आणि जसं हॉटेलमध्ये स्टाईल करतात ना ते लोक, चहा असा हे करायचं, तसं मी करून बघत होती बघा. चहा इतकुसाकच, एकच कप चहा, म्हणजे मिस्टर नाही पित, मीच पिते, एकच कप चहा. पण बघा स्टाईल बघा त्यांच्यावानी करून बघत होती. ते येतच नव्हतं बघा साडीमध्ये, तरी पण करत होती मी. घेतला चहा वगैरे, गाळून घेतला, मस्त बिस्किट घेतले आणि मस्त चहाचा आस्वाद घेत आहे. पुण्यामध्ये नाही का मस्त पाऊस पडतोय आणि मस्त चहा पित आहे बिस्किट खाताना. आणि स्वयंपाक वगैरे तर झाला होता, मग कसं निवांतमध्ये असं पिता येत नाही, तर मग
चहा करा आणि ते गडबडमध्ये प्या, नंतर स्वयंपाकाची गडबड असते मागं, नाही का, असं वाटत नाही चहा पिला म्हणून. त्याच्यामुळं सगळं स्वयंपाक वगैरे आटपून मग चहा करते आणि पित असते निवांतमध्ये मस्त. मग काही मागं असं टेन्शन नसतं मग बाकी कामांचं. त्याच्यामुळे निवांतमध्ये असं चहा पित आहे मग एकटीच. आज मला नाही का थोडं बाहेर जायचं होतं, थोडं काम होतं मला बाहेर. त्याच्यामुळं मला सगळे कामं पटापट आवरून बाहेर जायचं होतं. मिस्टर लवकर गेले आज ऑफिसला आणि पंचिंग वगैरे करून रिटर्न येणार होते माघारी मला घेण्यासाठी, आणि बाहेर जायचं होतं थोडं कामानिमित्त. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता कंटिन्यू बघा, तुम्हाला दिसेल मी कुठं गेली काय गेली. तर चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ. I am waiting for a bus at the end of the night, under street lamp, red face flame by the light. I'm going away. बँकमध्ये आली होती, थोडं काम होतं तर त्याच्यामुळं. देवर्ष बघा इकडं बसलेलं आहे आणि मी माझं काम करत होती. देवर्ष मस्त इकडं तिकडं बँकेमध्ये सगळी बँक फिरून आला, सगळी बँक त्यानं पालथी घातली, पायातली चप्पल वगैरे काढून सगळी बँक फिरून आला. मी माझं काम करत होती, सकाळी गेली होती त्याच्यामुळं गर्दी काहीच नव्हती. मग म्हटलं जाऊ दे, याला खेळू द्या, आपण आपलं काम हे निवांतमध्ये करून घ्या. तो खेळत होता आणि मी माझं काम करत होती. सो असं काही होतं व्हिडिओ माझा छोटासा. आवडला असेल ना तुम्हाला तर प्लीज लाईक आणि कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.